आणखी मानायचे कसे अंतरात राहून अंतर कसे नाते कोणते जपून कसे हसता हसता सुटीपणे तुझ्या सवे तुझ्या विना नकोसा तरीही हवा का रे दुरावा थोडा विसावा का रे दुरावा का रे दुरावा का रे दुरावा. चला दिवाळी संपली म्हणजे आता ट्रिप्सला सुरुवात. हो, आणि कोणाकोणाला काय काय आणायचंय त्यांनी प्रत्येकाने आपापली लिस्ट द्यायची आहे. माझी केरळच्या ट्रिपची तारीख ठरलेली आहे आणि तयारी पण झालेली आहे. आणि हो, माझी सुद्धा हिमाचलची ट्रिप कन्फर्म झाली आहे. त्यामुळे कोणाला जर का काही हवं असेल ना तर मला आत्ताच लिस्ट देऊन टाका. ओके, ही आहे माझी लिस्ट. नारळाच्या तेलाची बाटली आणि केळ्याचे वेपर्स. बागुल सर, ते तर इथेही मिळतात ना. पण मला तिथलेच हवेत आणि तसेच हवेत. जमत असेल तर आणा. आणि ते चिडू नका. मी म्हणतो देवानी मॅडम, माझे नेहमीचे मसाल्याचे पदार्थ आणि नंदिनी मॅडम साठी आयुर्वेदिक तेल त्यांची आई करता. अहो त्या दिवशीच दिली ना तुम्ही तेलाची बाटली, मग आता कशाला परत? नाही नाही, ते इथून आणलं होतं. इथल्या तेलामुळे तुमच्या आईला लवकर बरं वाटेल. मी आणते. देवानी मॅडम, हे पैसे हे मसाल्याचे आणि तेलाचे. अहो थांबा, मी देते ना. हे काय? अहो तुम्ही दिले का आणि मी दिले का, एकच नाही का? सारिका, हा माझ्यासाठी स्वेटर आणशील प्लीज? स्वेटर? ओ, मित्रासाठी? त्या बाबांना. थंडी सुरू होतीये ना आता. बाबांना थंडी सहन होत नाही. छान उबदार स्वेटर देईन त्यांना. स्वेटर घालताना माझी आठवण काढतील ते. नक्की आणेन. थँक्यू सो मच. बरं, आणखीन कुणाला काही हवंय? हो हो, मी लिस्ट देते. थांब. पैसे झाली का यादी वाचून? सगळ्यांनी सांगितलं का कोणाला काय काय हवंय ते? हो, तुम्हीच बाकी राहिला होतात. तुम्हाला काही हवंय का? मी लिहितेच आहे. नको, मला हवंय ते इथेच मिळतंय. बिझनेस वाढवा कंपनीचा. तेवढं केलं तरी खूप झालं. चला कामाला लागा, काम करा. चला. थँक्यू. तुम्हाला प्रेमाने काही बोलताच येत नाही का हो? छे छे, प्रेमानी? फार अपेक्षा आहेत तुझ्या. सरळही बोलता येत नाही त्यांना. नका ग, नका एवढं बोलू त्यांना. बिचारे एकटे असतात, कंटाळतो माणूस, चिडचिड करतो. हो ना नवरे? काम करा जरा. अगं बाई, चिडले. किती हा चिनू पसारा करून ठेवतो. किती वेळ घर आवरत राहायचं दिवसभर. किती वेळा सांगते मी त्याला जरा वस्तू जागच्या जागी ठेव, पण नाही. सगळ्या मित्रांना घरी घेऊन येतो, नुसतं उंधळत बसतो. त्यांना म्हटलं कधीतरी त्यांच्याकडे जाऊन खेळ, तर नाही. इतरांकडे काय कामवाले आहे, तिथे सगळं माझं मलाच उपसायला लागतं. असू दे ग, सुट्टीत पण त्याला अडवायला लागलो ना तर कंटाळेल तो.
आणि एकदा शाळा सुरू झाल्यावर कुठे त्याला वेळ मिळणार आहे? हो, पण इथे काही कामवाले नाही आहेत ना, मी एकटीच करते सगळं. शेजाऱ्यांच्या सावंतांकडे काय व्हॅक्युम क्लीनर आहे, 4 वेळा लादी पुसली ना दिवसातून तरी कंबरडं मोडणार नाही माझ्यासारखं. ते सगळं मीच करायचंय. कपडे, भांडी, धुणी, लादी, स्वयंपाक. शी, जीव नकोसा होतो अगदी माझा. आता एवढ्यात काही व्हॅक्युम क्लीनर घ्यायला जमणार नाही आणि कामवाली ठेवावी तर आपलं बजेटच मोडेल. हा, आता अण्णांनीच काही मनावर घेतलं तर जमेल आपल्याला. मी काय करू? असं कसं? तुमच्या लाडक्या लेकाने नाही का पैसे दिलेत तुम्हाला? पण तुम्हीच नाही का म्हणालात की ते पैसे आमच्याच उपयोगाला येतील म्हणून? मग ते तुमचेच आहे, पण आपलं घर एवढं मोठं नाहीये ना की त्यासाठी ते मशीन घ्यावं. मी तुला मदत करीन हवं तर. हो, मी सुद्धा पुसेन की लादी. मी आजच एक मॉप घेऊन येतो, त्याच्याने कंबर नाही दुखणार. या. हे काय? नाही, तुम्हीच म्हणालात ना आता मदत करायची आहे, पुसाल आधी. बरं झालं तू त्या रजनीला सडेतोड उत्तर दिलंस. अगं, मी तिची जिरवायला वगैरे नाही बोलले, पण मी कुठल्या तरी मुलाबरोबर तिला दिसले याचा तिला बाऊ करायची काहीच गरज नव्हती. नाही तर काय. पण एक विचारू, खरं सांगशील? विचार ना. तू खरंच तुझ्या बॉयफ्रेंड बरोबर होतीस का? नाही, तो माझा खूप चांगला आणि खूप जुना मित्र आहे. माझ्या सगळ्या सुखदुःखाचा साथीदार. मी त्याच्याबरोबर माझी मनातली प्रत्येक गोष्ट शेअर करते. तो मला कधीच अपसेट होऊ देत नाही. आणि मुळात तो बरोबर असला ना की मला कुठला प्रॉब्लेम हा प्रॉब्लेमच वाटत नाही. आम्ही एकमेकांचे खरंच खूप चांगले मित्र. माझ्या मनात काहीही असेल ना तर ते त्याला पटकन कळतं, आणि त्याच्या मनात काही असेल तर ते मलाही कळतं, अगदी न बोलता सुद्धा. मी उदास असेल ना तर मला हसवतो, आणि मला एकटेपणाची जाणीव कधीही होऊ देत नाही. अशी आमची मैत्री. ह्या सगळ्या क्वालिटीज तर बॉयफ्रेंडच्या असतात, आणि तो तुझा मित्र राहूनही हे सगळं करत असेल तर खरंच तो खूप चांगला असेल. आहे. टचवूड, तुमच्या मैत्रीला कोणाचीच नजर नको लागायला. पण खरंच अशी मैत्री असते का? म्हणजे अशी मैत्री लाईफ लॉंग टिकते का? का नाही? एक मुलगा आणि मुलगी बेस्ट फ्रेंड्स असूच शकतात, आणि प्रत्येक वेळेला त्यांच्यामध्ये अफेअरच व्हायला पाहिजे असं गरजेचं नाहीये. उलट मी तर म्हणते एक मुलगा आणि मुलगी एकमेकांचे खूप चांगले मित्र होऊ शकतात. आधी ते एक सांगू, पण तू कोणाला सांगणार नाहीस ना? आता जर का तुझा माझ्यावर विश्वास असेल तर सांग. मला सुद्धा जयची खूप चांगली मैत्रीण बनायचे.
त्याच्याशी खूप गप्पा मारायच्या. तू मला जे समजावलंस ना, मला सगळं पटतं. एखाद्याला न जाणता त्याच्या प्रेमात पडण्यापेक्षा त्याला जाणून घेणं मला नक्कीच आवडेल. पण मी काय करू? ती रजनी सतत त्याच्या बरोबर असते. आदिती, तू मला मदत करशील जयला भेटायला? तुम्ही जाता ना कधी कधी क्लायंट व्हिजिटला, एखाद्या वेळेला मला घेऊन जाशील? हो, जाऊयात ना आपण कधीतरी. आदिती मॅडम, तुम्हाला सरांनी बोलवलंय. मग तुम्ही का आलात सांगायला? नाही म्हणजे तांगडेंना पाठवलं असतं तरी चाललं असतं. नाही काय आहे, सरांच्या मर्जीतल्या खास माणसांना बोलवायला मला जावं लागतं ना. या. मे आय कम इन सर? या. बसा. दिवाळीच्या आधी आपण एका टूर बद्दल डिस्कस केलं होतं, आठवत आहे का? विसरलात? सर ऑफकोर्स लक्षात आहे, पण दिवाळीच्या गडबडीत तेवढासा विचार करायला वेळ नाही मिळाला. म्हणजे टूर कशी असावी किंवा कोणकोणते इव्हेंट्स असावे ह्यावर तितकासा विचार करायला वेळ नाही मिळाला सर. नाही ठीक आहे, काय हरकत नाही. आपण असं करूया, आजच्या माझ्या सगळ्या मीटिंग संपल्यात, संध्याकाळी आपण एकत्र बसूया आणि विचार करूया, चालेल? हो चालेल. किती वाजलं? तुम्ही गिफ्ट उघडून बघितलं नाहीत का? काय ना, ठीक आहे. नवरे, त्या कॉर्पोरेट कंपनीसाठी टूर अरेंज करायची होती, त्याचं कुठपर्यंत आलं? नाही सर, ते मी अमितला सांगितलं होतं, पण तो अजून गावाहून आलेला नाहीये. ठीक आहे, असं करायला जयला थांबायला सांगा आणि ते डील जयला क्रॅक करू द्या. कंपनी कोणासाठी थांबणार नाही, जो हाजीर ते वजीर. आणि अमितला फोन करून तसं कळवा. येस सर. सर मी निघू का? हो, संध्याकाळी आपण भेटूया. या. जय सर. सर, आज तुम्हाला थांबावं लागणार आहे, कारण एका महत्वाच्या डील संबंधी सरांना तुमच्याशी बोलायचं आहे. पण त्याआधी त्याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला देतो. म्हणजे काय आहे की गृहपाठ करून गेलात म्हणजे तुमची पंचायत नाही व्हायची, आणि किती उशीर लागेल काही सांगता येत नाही. कारण त्या अगोदर आदिती मॅडम आणि सरांची एक मीटिंग आहे. आता ती किती वेळ चालेल काही सांगता येत नाही. त्यांची मीटिंग संपल्यानंतर मग तुमचा नंबर लागेल. ओके ओके. ए जुई, मी निघाले, तू येतेस का? तुला ड्रॉप करते, चल. नाही, मला काम आहे थोडं अजून. ओहो, डेडिकेशन, कॅरी ऑन. रजनी तू? नाही, तू निघ, मी जयला कंपनी द्यायला थांबते. जुई, ऑल द बेस्ट.
ठीक आहे ना जुई? जय कुठे पळून जाणार आहे का? जुई, जयशी गप्पा मारण्याची वेळ ओढून ताणून आणू नकोस. ती वेळ आपोआपच येईल आणि मिळेलही तुला. कुठल्याही नात्यात घाईपेक्षा धीर जास्त महत्वाचा आहे. मग नातं उलगडण्याची गंमत बघ. खरंच अदिती, तू किती छान बोलते. गेलेला धीर परत आला. कधी कधी असं वाटतं की जर तू नसतीस तर जयच्या बाबतीत मी कधीच होप सोडून दिले असते. मग आज भेटणंही नको आणि प्रयत्नही नको. चल निघू मी. रजनी मॅडम, काय हे आहे ना, ते तुम्ही जाताना आपले क्लायंट आहेत ना मिस्टर राव, त्यांना द्या. का मीच का? तांगडे, सरांना जाऊन विचारतो ना तुम्हीच का म्हणून. लवकर जा. हो जाताना देईन. आताच निघा. काय? नाही, सरांनी सांगितलंय ते राव आहेत ना, त्यांचं ऑफिस बंद होतंय, त्यांना उद्या मीटिंग आहे सरांबरोबर रावांची, म्हणून. हां, निघा. सरांना सांगतो तुम्ही निघालात म्हणून. Nonsense. अदिती काय करतेस? जय नवरा आहे अगं तुझा, आणि एका मुलीला त्याच्याशी नातं कसं जोडायचं हे शिकवतेस. जय, सॉरी, मला थांबायचं होतं खरं तर, पण जायला लागेल. मला माहिती आहे तुला आता खूप बोर होणार आहे खरं तर. नाही पण खरंच आय एम सॉरी. इट्स ओके. घरी नाही जायचं? नाही, मला काम आहे. जुई, काही उपयोग नाही, पण तू प्रयत्न करत राहा. बाय. काय आदित्य मॅडम, तुम्हाला सरांनी बोलवलंय. चला. सॉरी, सकाळी तुम्हाला मी उशिरापर्यंत थांबल्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही ना हे विचारायचं विसरून गेलो. आय एम व्हेरी सॉरी. नाही नाही सर, इट्स ओके. काम असेल तर मला थांबायला काहीच हरकत नाहीये. या कॉम्पिटिटिव्ह जगात हजीर तो वजीर असतो. तर मला असं वाटतं की 24 तास काही आपण काम करत नाही, पण तरी सुद्धा 24 तास काम करण्याची तयारी मात्र आपण ठेवली पाहिजे. आणि आपलं कन्सेप्ट इतकं इंटरेस्टिंग आणि जबाबदारीचं आहे की हा वेळ आपल्याला द्यायलाच हवा. हीच गोष्ट मला खूप आवडते. गुड. सांगा आता कुठून आणि कशी सुरुवात करायची आपण? मुळात कुठून सुरुवात करू हेच कळत नाहीये. जुई, काय झालं, काही म्हणालीस? हा, म्हणजे तुम्ही बिझी आहात का? नाही. थोडं बोलायचं होतं. बोल ना. जुई, काय झालं? कुठून सुरुवात करू ते समजतच नाहीये. तुम्ही गैरसमज करून घेतलात तर? नाही सर, तसं नाही होणार. कारण गोंधळ किंवा गैरसमज तेव्हाच होतो जेव्हा आपण कम्युनिकेशन मध्ये क्लिअर नसतो. म्हणजे आपल्याला नक्की काय म्हणायचं हे आपल्या मनात पक्क ठरलेलं नसतं, किंवा आपल्याला स्वतःवरच विश्वास नसतो. तर मला आपल्या कन्सेप्टला
100 मार्क द्यायचे. नाही म्हणजे ती मार्क मी नाही, पण ह्या ऍडला बघणारा प्रत्येक एकटा माणूस तुम्हाला देईल. तुम्हाला नाही मिस आदिती, आपल्याला म्हणा. आपण दोघंही एकाच कंपनीसाठी काम करतो. सॉरी सर. कॅरी ऑन. सर, तुम्ही जेव्हा मला ही कन्सेप्ट सांगितली ना, तेव्हा माझ्यासमोर सर्वात मोठा प्रश्न असा होता की एकट्या राहणाऱ्या लोकांना एकत्र आणायचं कसं. म्हणजे ही एकटी राहणारी माणसं खूप चिडचिडी झालेली असतात किंवा त्यांची इतरांमध्ये मिसळण्याची सवय गेलेली असते. प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स खूप वेगळे असतात, पण रिझल्ट मात्र एकच असतो. त्यांची इच्छा, त्यांची उमेद सगळं संपलेलं असतं. म्हणजे आलेला दिवस पुढे ढकलणं असं आयुष्य जगत असतात ते.